महापालिकांच्या निवडणुकीमध्ये उतरून नगरसेवक होण्यासाठी किंवा नगरसेविका होण्यासाठी मोर्चे बांधणी केलेल्या इच्छुकांसाठी अत्यंत मोठी आणि तितकीच महत्त्वाची बातमी आहे। महापालिकांच्या निवडणुकांसाठीची प्रारूप प्रभाग रचना अंतिम झालेली आहे। राज्यभरातील तब्बल 29 महापालिकांची प्रारूप प्रभाग रचना तयार करून राज्य सरकारने ती राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवलेली आहे आणि त्यामुळे आता खऱ्या अर्थाने राज्यामध्ये महापालिकांच्या निवडणुका होणार हे निश्चित झालेलं आहे। परिणामी इच्छुकांना पायाला भिंगरी लावून निवडणुकीची तयारी करावी लागणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आरक्षणाची प्रक्रिया आणि प्रभाग रचनेचा तिढा सुटल्यानंतर राज्य सरकारने या निवडणुकींच्या तयारीला वेग घेतलेला आहे आणि त्यातूनच महापालिका निवडणुकांची प्रारूप प्रभाग रचना सुद्धा तयार केलेली आहे आणि ती अंतिम मंजुरीसाठी आता निवडणूक आयोगाकडे पाठवलेली आहे। त्यानंतर निवडणूक आयोग ती जाहीर करेल आणि त्याचबरोबर त्यानंतर लोकांकडून हरकती आणि सूचना मागवल्या जातील आणि त्यानंतर हरकती सूचनांचा विचार करून अंतिम प्रभाग रचना जाहीर होईल। अर्थात 25 ऑगस्ट पर्यंत कोणत्याही क्षणी प्रारूप प्रभाग रचना जाहीर होणार आहे आणि त्यानंतर सप्टेंबरमध्ये अंतिम प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब होईल। त्या पाठोपाठ प्रभागांमधील आरक्षणाची सोडत होऊन निवडणुकांचा बार उडेल। म्हणजेच नव्या वर्षामध्ये राज्यातील 29 महापालिकांमध्ये नवे महापौर आपल्याला बसलेले दिसतील। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश सावंत यांच्याकडे। ज्ञानेश, दिवाळीनंतर मनपा निवडणुकांचे फटाके फुटणार असं म्हणायचे का? यस, निश्चितच श्वेता, आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून महानगरपालिकेच्या निवडणुका रखडलेल्या आहेत, त्या थांबल्या होत्या। महानगरपालिकांमध्ये प्रशासकीय राजवट आहे। या पार्श्वभूमीवरती निवडणुका कधी होतील, नगरसेवक आणि तिथं सत्ताधारी कुठचा तरी एक सत्ताधारी पक्ष म्हणून किंवा प्रभागांमध्ये नगरसेवक कधी लोकांच्या पुढे येतील असे अनेक प्रश्न होते। आता या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळून कुठेतरी आता निश्चितपणाने निवडणुका येतील असे एक चित्र निर्माण झालेलं आहे आणि आता मला असं वाटतं की नव्या वर्षामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होऊन जानेवारी 2026 मध्ये 29 महापालिकांचे नवे महापौर लोकांपुढे येतील। यासाठीची जी महत्त्वाची जी प्रक्रिया आहे ती राज्य सरकारने तयार केलेली आहे। आपण ज्याला असं म्हणू की प्रारूप प्रभाग रचना, महापालिका निवडणुकांसाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे ती प्रभाग रचनेची। प्रारूप प्रभाग रचना, प्रभाग रचना म्हणजे कच्च्या स्वरूपाची प्रभाग रचना। त्यावरती आता निवडणूक आयोगाकडे ती जाईल आणि त्यावरती निवडणूक आयोग काम करेल आणि येत्या 15 दिवसामध्ये निवडणूक आयोगाकडून पूर्ण प्रक्रिया होईल। पण त्याआधीच प्रारूप रचना ही पुढच्या 25 तारखेपर्यंत म्हणजे ऑगस्ट 25 पर्यंत ती जाहीर होईल। अगदी आपण जसं सांगितलेलं आहे की येत्या काळामध्ये त्या संदर्भात अंतिम स्वरूप त्याला दिलं जाईल। मात्र आता जो प्रारूप आराखडा आहे, प्रारूप रचना आहे जी निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आलेली आहे, त्यामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या बाबींचा अंतर्भाव करण्यात आला आहे? महानगरपालिकांसाठी मी मगाशी ज्या पद्धतीने सांगितलं की प्रभाग रचना महत्त्वाची असेल, यासाठी एक कच्च्या स्वरूपाची प्रभाग रचना पहिल्यांदा तयार करावी लागते। ती राज्याच्या नगरविकास खात्याने आता तयार केलेली आहे। गेल्या अनेक दिवसांमध्ये नगरविकास खात्यामध्ये गेल्या 1.5-2 महिन्यापासून ही सगळी प्रक्रिया वेगाने सुरू होती। अर्थात त्याला कारण तसं होतं, सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भामध्ये राज्य सरकारला सांगितलं होतं निवडणुका वेळेत घ्याव्या लागतील। अर्थात ही सगळ्या सूचना देत असताना, आदेश देत असताना राज्य सरकारने महापालिका अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी जी आरक्षणाचा तिढा होता तो सुटला। प्रभाग रचना निवडणूक आयोगाने करायची की राज्य सरकारने करायची या संदर्भातला निर्णय झाला आणि या निवडणुका कधी व्हाव्यात या संदर्भातली स्पष्ट सूचना केल्यानंतर नगरविकास खात्याने ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे। आता प्रारूप प्रभाग रचना तयार करून 29 महापालिकांचा सर्व आराखडा हा निवडणूक आयोगाकडे दिलेला आहे। 25 ऑगस्टपर्यंत निवडणूक आयोगाकडून ही प्रभाग रचना जाहीर होईल। त्यावर लोकांच्या हरकती सूचना घेतल्या जातील आणि शेवटी साधारणपणे 15 ते 20 सप्टेंबरपर्यंत अंतिम प्रभाग रचनेवरती प्रक्रिया होईल आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये अंतिम प्रभाग रचना जाहीर होईल, जी महत्त्वाची की ज्यावरती निवडणुका होती। अगदी ज्ञानेश, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रारूप प्रभाग रचना आयोगाकडे सादर केल्यानंतर आता पुढची प्रक्रिया नेमकी कशी असेल? या प्रारूप रचनेसंदर्भामध्ये काही बदल अपेक्षित आहेत का लोकांना? उदाहरणार्थ आपण एखादा प्रभाग असेल,
बहुसदस्यीय निवडणुका आहेत, या सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणुका होणार आहेत आणि या प्रोसेसमधून काही लोकांचा आक्षेप असू शकतो की आमचा हा भाग वगळलेला आहे, नव्याने काही महापालिकांमध्ये गावं आलेली आहेत, या गावांचा नीटनेटका समावेश झालेला आहे का, त्यामध्ये काही बदल करणं अपेक्षित आहेत का, या संदर्भातल्या सूचना इच्छुकांकडून लोकांकडनं घेणं अपेक्षित असतं. ती सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया असेल. ही प्रक्रिया आता निवडणूक आयोग पुढच्या 15-20 दिवसांमध्ये पार पाडेल आणि त्याच्यानंतर अंतिम प्रभाग रचना तयार करण्याचं काम निवडणूक आयोगाच्या माध्यमातून होईल. अगदी 25 ऑगस्टपर्यंत त्या संदर्भातल्या आपल्याला हरकती पण द्यायच्यात, पण त्यासाठी आणखीन काय खरं तर महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्यामध्ये आपण स्वतः किंवा जे सामान्य नागरिक आहेत तेच आपल्या हरकती आणि सूचना नोंदवू शकतात? सामान्य लोकांसाठी ही निवडणूक होणं अत्यंत महत्त्वाचे आहे. आता महापालिकांमध्ये प्रशासकीय राजवट असल्यामुळे लोकांसाठी सहजासहजी कुणीही उपलब्ध होत नाही. आता लोकांसाठी महत्त्वाचं आहे, इच्छुकांसाठी या प्रक्रियेमध्ये महत्त्वाचं असेल, फायनल प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर अनेक महापालिकांमध्ये, मुंबई वगळता सर्वच महापालिकांमध्ये 4 सदस्यीय प्रभाग पद्धत असणाऱ्या या प्रभाग पद्धतीचा महत्त्वाचा आणखीन एक भाग असा असेल तो आरक्षण सोडत. एकदा प्रभाग रचना जाहीर झाली तर त्याच्यासाठी आरक्षणाची सोडत फार महत्त्वाची आहे. एका प्रभागामध्ये 4 अ, ब, क, ड अशी एक वर्गवारी असेल आणि 4 नगरसेवक असतील. त्याच्यात आरक्षण कुठचं असावं, काय असावं, ही प्रक्रिया महत्त्वाची असेल आणि ती प्रक्रिया करण्यासाठी निवडणूक आयोग आता फायनल प्रक्रियेनंतर कामाला लागेल. अगदी, तर आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी. खरं तर प्रभाग रचना ही आता निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेली आहे आणि त्याच्या पुढच्या काळामध्ये सुद्धा ही प्रक्रिया होणार आहे. लोकांना आपल्या हरकती आणि सूचना देता येणार आहे, पण त्यासाठी हा संपूर्ण आराखडा आहे, त्याची खरं तर मंजुरी मिळणं ही अपेक्षित आहे आणि मंजुरी आल्यानंतर ज्या हरकती आणि सूचना येतील त्यावर खरं तर चर्चा होणार आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्यांची धावपळ आता वाढणार याचं म्हणायचं का? अगदी. प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर निश्चितपणाने निवडणुका होणार. हे एकदा गेले 4 वर्ष ज्यांनी निवडणुकांकडे डोळे लावलेले आहेत, निवडणुकांच्या तारखांकडे कान लावले आहेत, या सगळ्या मंडळींना एकदा निश्चितपणाने एक विश्वास निर्माण होईल की आता निवडणुका होणार आहेत आणि निवडणुकांचं वेळापत्रक हे पुढच्या काही दिवसांमध्ये जाहीर होऊ शकतं. त्यामुळे मागील काही निवडणुकांमध्ये ज्यांनी नशीब आजमावलेलं आहे किंवा 2017च्या निवडणुकीमध्ये जे नगरसेवक होते, या अशा सगळ्या इच्छुक मंडळींना आता निवडणुकीच्या कामाला लागावं लागेल. जे अनेक दिवस म्हणजे खरं तर निवडणूक मुदत संपल्यानंतर नगरसेवक पदाची जेमतेम 15-20 दिवसामध्ये निवडणुकांच्या प्रचाराला छुप्या पद्धतीने सुरुवात होते, ती आत्ता 4 वर्ष थांबली होती. आता या पुढच्या काळामध्ये, या पुढच्या दिवसांमध्ये या सगळ्या इच्छुकांना खऱ्या अर्थानं पायाला भिंगरी लावून प्रभागांमध्ये फिरावं लागेल, लोकांच्या गाठीभेटी घ्याव्या लागतील आणि आता निवडून येण्यासाठी, नगरसेवक होण्यासाठी त्यांना मोर्चेबांधणी करावी लागणार आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे आरक्षणाचा. खरं तर काही जे प्रभाग असतात ते राखीव ठेवलेले असतात आणि त्यामुळे आरक्षणाची सोडत ही कधीपर्यंत जाहीर होऊ शकते? साधारणपणे त्या प्रभागातली मतदारसंख्या आणि जातनिहाय गणित हे लक्षात घेऊन प्रभागांची रचना केली जाते आणि त्याच्यानंतर आरक्षणाची सोडत होईल. आरक्षणाची सोडत झाल्यानंतर या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेला वेग येईल आणि त्यानंतर ही मला असं वाटतं की ऑक्टोबरच्या प्रक्रियेमध्ये ही सगळी निवडणूक आयोगाच्या पातळीवरती ही सगळी प्रोसेस होईल आणि त्यानंतर नोव्हेंबरमध्ये, डिसेंबरमध्ये या 2 महिन्यामध्ये या निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील. साधारणपणे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये निवडणुका होऊ शकतात. आपण म्हटल्याप्रमाणे नव्या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी 2026च्या पहिल्या आठवड्यामध्ये 29 महापालिकांमध्ये 29 महापौर आपल्याला दिसू शकतात. धन्यवाद ज्ञानेश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.